सोलापुरातील महापौर पदाकडे भाजप नगरसेवकांच्या नजरेत पात्र नगरसेवकांची नावे वरिष्ठांना पाठवली जातील अशी माहिती यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांनी दिली आहे। आज सोलापूर महानगरपालिकेचं महापौर पद सर्वसाधारण खुल्या गटासाठी निघालेलं आहे चिठ्ठी। त्या अनुषंगाने आता शहराच्या अध्यक्ष वनिता जळवळकर या इच्छुक लोकांच्या किंवा यामध्ये पात्र होणारे संभाव्य नावं पालकमंत्री महोदय किंवा प्रदेशाला पाठवतील याबाबत प्रदेश योग्य तो निर्णय घेईल। एकंदरीत ज्यांनी इच्छा व्यक्त केली आहे त्या सगळ्यांचीच नावं शहराध्यक्ष पाठवतील। प्रदेश किंवा विशेषतः पालकमंत्री महोदय आवश्यक ते निकष या निवडीला लावून त्यात जो नाव काय भाजपला संपवणारा जन्माला यायचे देवाभाऊचा नाद करायचा नाही अशा शब्दात जयकुमार गोरेंनी अभिजित पाटलांना इशारा दिलाय। कोण काय म्हणतंय याचा विषय सोडा। अनेक लोक म्हणतात भाजप संपवायचा का, भारतीय जनता पक्ष संपू, भारतीय जनता पक्षाचे नेते संपू। भारतीय जनता पक्षाला संपवणारा अजून जन्माला यायचा आहे। बाकी कुणाच्याही नादी लागा, देवाभाऊच्या नादी लागू। महापौर पदाच्या आरक्षण सोडतीचा कारभार चुकीचा असून एसटी महिला आरक्षण सोडतीची अपेक्षा होती। आरक्षण सोडत विशिष्ट समाजावर अन्याय करणारी आहे अशी टीका हितेंद्र ठाकूर यांनी केली। सीएसटी किंवा त्या प्रवर्गातले एक आहे त्याला पण अन्याय होतो ना। शेवटी म्हणजे तुम्ही 3चा नियम केला तर याचा अर्थ हा होतो का तिकडे एसटी समाजाला कधी न्यायच नाही मिळणार, ते चुकीचं आहे। पारदर्शकता असेल, सगळं असेल, पण नियम चुकीचा आहे, एखाद्या समाजावर अन्याय करणार आहे। देवाभाऊंचं राज्य आल्यानंतर सर्वत्र लाडक्या बहिणींचं राज्य येणार। धुळे महापौरपदी लाडकी बहीणच विराजमान होईल असं विधान मंत्री जयकुमार रावल यांनी केलंय। देवाभाऊंचं राज्य आल्यापासून सगळ्या लाडक्या बहिणींचं राज्य चालू आहे, कारण लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ देवाभाऊ आणि म्हणून कोणीतरी लाडकी बहीण ही महापौर बनणार आहे। याच्यासाठी सर्व भाऊ, मग त्याच्यामध्ये देवाभाऊ, गिरीश भाऊ, जयकुमार भाऊ, अनुप भैया या सगळ्यांना आनंद आहे। धनुष्यबाण आणि घड्याळ कुणाचं यावर अंतिम युक्तिवाद 18 फेब्रुवारीला होणार आहे। शिवसेना राष्ट्रवादी पक्ष चिन्हावर पुढील सुनावणी 18 फेब्रुवारीला होईल। सर्वोच्च न्यायालयाकडून 18 फेब्रुवारीपासून अंतिम युक्तिवादासाठी खरं तर सुनावणी होणार आहे आणि या सुनावणीसाठी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना 3 तास तर एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना 2 तास असा एकूण 5 तासाचा कालावधी यापूर्वी सर्वोच्च न्यायालयानं ठरवून दिलाय। आता काय की ज्या देशामध्ये एखाद्या कोणालाही न्याय मिळायला एवढी दिरंगाई होत असेल तर खरोखर न्याय प्रक्रिया आहे का, न्याय मिळू शकतो का आपल्या देशामध्ये? आणि असं जर एका पक्षासोबत होत असेल तर हे जे काही आपण बोलतो ना की FDI येणार किंवा जागतिक गुंतवणूक येणार, ते पण हे बघत असतील ना की आमच्या देशामध्ये जर न्याय मिळायला एवढा उशीर होत असेल तर खरोखर कोणी ह्या देशामध्ये गुंतवणूक वगैरे येईल का किंवा राजकारणात कोणी पुढे येईल का, हे एक आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।